प्रेक्षकांनो, लक्ष्मीच्या पावलाने या मालिकेचा 20 जूनचा रिव्ह्यू तुम्ही ऐकत आहात। आज तर कलाने धमाका केलाय, काय काय झालंय ते बघत राहा। आता कला अशोकला बघते आणि म्हणते अशोक मनात जरा घाबरतो आणि विचार करतो कला मॅडमला काही कळलं तर नसेल ना। आता ही कला म्हणते अशोक पाणी पिशील का, काय झालंय रे। तो पाणी पितो आणि म्हणतो नाही नाही मॅडम काही नाही झालं। कला त्याचं पाणी पिणं झाल्यावर त्याला विचारते तुमच्या घरी कोणी आजारी आहे का दादा, सगळं ठीक आहे ना। अशोक अगदी चाचरतच बोलतो हो मॅडम, अगदी म्हणजे आईला बरं नव्हतं म्हणून सुट्टी घेतली होती मी, खरं सांगतोय मॅडम मी। कला आता उभी राहते आणि म्हणते आईला बरं नाहीये का, आई आजारी असं खोटं नाही बोलणार म्हणा तुम्ही, पण काय झालंय हो आईला। आता अशोकला कळे ना काय उत्तर द्यावं, मग तो म्हणतो काही नाही हो मॅडम, कशासाठी बोलवलेत तुम्ही मला। कला म्हणते हो फार वेळ नाही घेणार मी तुमचा, पण ज्या दिवशी ऑफिसमध्ये पूजा होती त्या दिवशी माझ्या बहिणीच्या हातनं म्हणजे काजलच्या हातनं अंगठ्या खाली पडल्या, तुम्ही बघितल्या का, तुम्ही बघितलं का ते। अशोक म्हणतो हो मी इथेच होतो ना मॅडम, मी पाणी देत होतो सगळ्यांना। कला म्हणते म्हणजे अंगठ्या पडल्या तो क्षण आठवतो ना तुम्हाला। अशोक तिला हो असं उत्तर देतो। कला म्हणते मग काय बघितलं तुम्ही। अशोक म्हणतो नाही मॅडम मी तसं काही बघितलं नाही। तर कला म्हणते होते ना तुम्ही इथेच। अशोक म्हणतो नाही होतो मॅडम इथे, पण मी जरा लांब होतो। अशोक खूप घाबरत उत्तरं देतोय। कला विचार करते अशोक दादा इथेच होते आणि त्यांनी सगळं बघितलंय, मग ते एवढे घाबरताय काय। मग कला म्हणते बरं ठीक आहे या तुम्ही, काळजी घ्या हां त्यांची। आता अशोक म्हणतो हो बायकोची काळजी घेतो असं म्हणून तो निघून जातो। पण कला त्याला पुन्हा आवाज देते आणि म्हणते अशोक दादा हो तुमची तर आई आजारी आहे ना। मग अशोक म्हणतो हो आईची काळजी घेतो। आता कलाला तेव्हाच लक्षात आलंय की काहीतरी गडबड, हे अशोक दादा काहीतरी लपवत आहे, याचा पाठपुरावा केला ना तर नक्की माझ्या हाती काही ना काही लागणार आहे। पण आता ही रोहिणी मस्त काहीतरी गेम का काहीतरी खेळत असते मोबाईलवर, तो अशोक तिला कॉल करत असतो की कलाने फोन केलाय वगैरे हे त्याला सगळं सांगायचं असतं। पण आता या रोहिणीला वाटतं की अशोकला डबल पैसे हवेत म्हणून तो कॉल करतोय। रोहिणी विचार करते हे गरीब लोकांना पण असेच असतात, यांना पैसे काय दिले की अजून पैसे लागतात, या अशोकचा फोन नक्की पैशासाठीच येत असेल, त्यामुळे ती काही त्याचा फोन उचलत नाही। आता अशोक विचार करतो अरे देवा आता माझीच वाट लागेल वाटतं, ही बाई काही फोन उचले ना माझा। हा अशोक आहे ना तो चांगलाच कात्रीमध्ये सापडलाय। पण आता ही जी नैना आहे ना ती भलतीच लाडात आली आहे, काहीच्या काही दाखवला हा सीन त्यांनी। ही नैना एक गुलाबाचं फूल घेते आणि तिच्या नवऱ्याच्या तोंडावरनं असं गुलाबाचं फूल फिरवते आणि म्हणते आपल्या दोघांकडे खूप वेळ आहे रे। आता हा रोहन म्हणतोय काय करतेस तू। आता ही नैना म्हणते असं काय करतोस रे, वेळ कोणाकडेच नसतो, आपण दोघं एकटेच आहोत ना खोलीत, आपण खूप छान काहीतरी करू शकतो यावेळेला। आता तो राहुल उठून उभं राहतो आणि निघून जात असतो तिथून। नैना त्याचा हात धरते आणि म्हणते असं रे काय करतोस, एवढी सुंदर बायको तुझ्या समोर आहे आणि तिला सोडून तुला बाहेर जायचंय का। आता राहुल म्हणतो काय लहान मुलांसारखं वागतेस ग नैना। नैना म्हणते लहान मुलं असे वागतात का, आपण असं वागतोय ना ते न्यूली मॅरिड कपल वागतात। राहुल म्हणतो अगं बाहेर कोणी आलं तर काय बोलेल। नैना म्हणते काय बोलणार आहे कोणी, आणि समजा मला कोणी विचारलंस तर मी सांगेल त्यांना माझा नवरा माझ्या होणाऱ्या बाळाचे लाड करतोय। राहुल विचार करतो यार ही नैना किती इरिटेटिंग बाई आहे, सतत माझ्या गळ्यात पडत असते। आता तेवढ्यात त्याला एका फोनने वाचवलंय त्याला फोन आला म्हणून आता तो बाहेर जातो हा मिस्टर कुलकर्णी। पण आता या नैनाचा चांगलाच पचका होतो, त्यामुळे ती गुलाबाचं फूल असं चुरगळून टाकते आणि खाली बसते वैतागून। आता इकडे या खरेबाई फार रडत असतात आणि काही खातपितच नसतात। काजू म्हणते अगं आई खाऊन घे ना, तू कालपासून काही खाल्लेलं नाहीये, असं सतत विचार करत बसली तर कसं व्हायचं, कोणीच घरात खाल्लेलं नाहीये। आपण एक काम करतो आपल्या हातचा स्वयंपाक करतो, बटाट्याची भाजी आणि वरण भात एकदम रापचिक, मग तू जेवशीलच बघ। खरे बाई तरी काही बोले ना। काजल म्हणते अगं आई उपाशी राहून कसं चालेल, तुम्हाला दोघांना गोळ्या घ्यायच्या आहे ना, जाऊ द्या मी पण उपाशी राहते तुमच्या सोबत, तसंही जे झालं ते माझ्यामुळेच झालं ना। मग आता रडायला लागतात खरे बाई आणि म्हणतात नाही ग बाळा तुझ्यामुळे काय बी झालेलं नाहीये। आता खरं तर यांना खूप पश्चाताप झालाय आज, त्या म्हणतात की हे सगळं तुझ्या आईमुळे झालंय ग, मलाच हवं होती श्रीमंत घरात लग्न लावून द्यायची, असं वाटलं होतं की माझ्या नैनीचं श्रीमंत घरात लगीन झालं ना की समद ठीक होईल, पण प्रत्यक्षात तसं काही घडलं नाही ग। मी माझ्या हातानं सुखाची भाकर बाजूला सारली, पंचपक्वानाच्या ताटाच्या नादात मी हे समद दुःख ओढावून घेतलं ग, हे समधी माझी हाव होती आणि तुम्हाला भोगावं लागतंय, माझ्या समद्या घराला भोगावं लागतंय फक्त माझ्या हावेमुळे। माझी सगळ्यात मोठी चूक ही झाली की मी या नैनीवर विश्वास ठेवला आणि आता त्या स्वतःच्या तोंडून
म्हणून तोंडात खूप मारून घेताय. काजल म्हणते आई अगं काय करतेस तू हे. खरेबाईचा नवरा म्हणतो की अगं संगे काय करते तू. त्या म्हणतात की मला काय नको, मला पैसा नको, सोनं नाणं नको, फक्त मला माझ्या पोरींचं सुख हवंय हो. पण आता प्रेक्षकांनो या चांदेकरांच्या घरात चांगलाच धमाका झालाय. आता हे आबा विचारतात कलाला काय ग सुनबाई काही समजलं का तुला. आता रोहिणी समोर सगळं सत्य कसं आलं ते बघा. अद्वैत पण तिथेच असतो. आता लगेच ते श्रीकांत म्हणतात आबा तिला कशाला काही विचारताय, तिला काही पुरावे बिरावे मिळणार नाहीये आणि मला नाही वाटत काही समजलंय तिला. तिचा चेहराच बघा ना काही मिळालेलं नाहीये तिला, स्पष्ट दिसतंय. आता ते जोरात ओरडतात आबा आणि म्हणतात हे बघा मी सुनबाईशी बोलतोय ना. आता लगेच सरोजबाई म्हणतात अहो आबा श्रीकांत भाऊजी बरोबर बोलताय, हिला ना फासे उलटे पडले की समोरच्याचा डाव समोरच्याने उलटवलाय असं म्हणणं सोपं असतं. स्वतःची हार हिला मान्यच करायची नसते. काय ग बरोबर बोलते ना मी. आता कला नुसती मान खाली घालते. मग सरोजबाई म्हणतात की CCTV फुटेजमध्ये सगळं क्लिअर दिसतोय तरी सुद्धा हिला स्वतःच खरं करायचंय. उगी घरादाराचा वेळ वाया घालवते ही बाई. आबा सगळ्यांचा पचका करतात आणि म्हणतात तुम्हा समद्यांना कोणी मध्ये मध्ये बोलायला सांगितलं, मी तिला विचारतोय ना. काय ग सुनबाई काही सापडलं का तुला. मग आता कला म्हणते हो आजोबा मला बरंच काही सापडलंय. आणि आता सगळेच्या सगळे कलाकडे बघायला लागतात. पण आता पुन्हा एकदा त्यांनी खरेबाईचं सीन दाखवलाय. त्या आता रडायला लागतात. म्हणतात की मी चुकले तर देवी आईनं माझ्या पोरींना शिक्षा का दिली आहे. खरेबाईंना काळजी वाटते कलाची. त्या म्हणत असतात की माझ्या कलाला स्वतःच्या जीवाचं रान करून घ्यायचंय, कशाला करते ती हे सगळं. आणि उद्या जर का तिला काजूला निर्दोष सिद्ध नाही करता आलं तर काय होईल हो. आता त्यांचे मिस्टर म्हणतात नको ग संगे काळजी करू, अगं नशिबाचे भोग आहे आपल्या, तू शांत राहा ना. आता त्या आणखीन रडतात. काजल म्हणते अगं आई बाबा बरोबर बोलतायत, तुला शांत हो बरं. काजल म्हणते अगं आई तू विसरली का, ती आपली कलाताई आहे, ती कधीच चुकीची गोष्ट होऊ देत नाही. आणि तू माझ्याकडे बघ बरं, चोरीचा आळ माझ्यावर आलाय की नाही, आपण बघ कसे बिंदास्त आहोत. अरे आपण चोरी केलेलीच नाहीये, चुकीची गोष्ट केलीच नाहीये, तर आपण कशाला कोणाला घाबरायचं. हे बघ तू फालतूचं टेन्शन सोडून दे बरं, ते घेऊच नकोस, तू शांत राहा बरं. आता हे त्यांचे मिस्टर पण समजवतात त्यांना संगे अगं काळजी नको करू, या वक्ताला पोरीसनी तुझ्या आधाराची गरज आहे का नाही. तू असं हातपाय गाळून बसली, स्वतःला त्रास करून घेतली तर कसं व्हायचं. बघ बरं काजलला तू आधार द्यायचा का काजल ना तुला. बघ संगे बघ काजलकडे. मग आता या संगीता ते म्हणतात काजू गुणाची आहे ग माझी पोर, या आईला माफ कर ग, या आईला माफ कर असं म्हणून त्या पुन्हा रडायला लागतात बिचाऱ्या. आता काजल म्हणते आई तू हात नको जोडूस बरं, शांत राहा, या सगळ्यात तुझी काही चूक नाहीये बरं. आणि तुला माझ्यासाठी काही करायचं असेल ना तर तू शांत हो गाई, काहीतरी खाऊन घे ना. तेवढ्यात काजलला सोहमचा फोन आलाय. काजल एका बाजूला जाऊन बोलते त्याच्याशी. हा सोहम तिला विचारतो कशी आहेस. हा सोहम काही करत नाही. मला वाटलं कलाला मदत बिदत करेल, हा नुसता आपल्या गप्पा हाणत बसतो काजलशी. मग आता काजल म्हणते आपण फर्स्ट क्लास आहे, तू बोल ना. मग सोहम म्हणतो अशीच ओकेमध्ये राहा, मला सांग काकू कशा आहेत. काजल म्हणते आईने काही खाल्लं नाहीये रे, आणि काय ना मित्रा जबरदस्ती मी त्यांना चहा कॉफी दिली आहे, पण खारी खाऊ घातली आहे, पण मला नाही वाटत की त्यांना बरं वाटतंय, म्हणजे ते दोघे नुसते रडताय रे. मग सोहम म्हणतो नको काळजी करू आणि काकींना सांग की मला आपल्या गुंड्यावर सगळा विश्वास आहे म्हणून. मग काजल म्हणते सगळं काही नीट झालं ना तर आपल्याकडनं तुला कटिंग चहाची पार्टी आहे. सोहम म्हणतो हो चालेल डन, आणि फोन ठेवून दे. आता खरी मजा या पुढच्या सीनमध्ये प्रेक्षकांनो. कला आबांना सांगते मी म्हणाले होते ना आबा तुम्हाला अशोक दादांना भेटल्यावर काहीतरी क्लू मिळेल, तसंच झालंय. आता रोहिणीचे इंडिकेटर लागलेत. आता कला म्हणते मला अशोक दादांवर संशय आहे. मग आबा म्हणतात सुनबाई अशोक तर लई वर्षापासून काम करतोय आमच्याकडे, त्यांना असं काही केलं असं वाटतंय का तुला, काय झालं. आता रोहिणी लगेच उभी राहते आणि कलाला अधवा बोलायला लागते. काय ग उगाच कांगावा करतेस, तुझ्या बहिणीवर आलं ते दुसऱ्यावर ढकलतेस का, एवढंच जमतं ना तुला. अशोक आपल्याकडे किती वर्षापासून काम करतोय हे तुला माहिती तरी आहे का. जुन्या स्टाफवर तू संशय घेतेस, तुझी हिंमत कशी होते का हे सगळं करायची. काल आलेली मुलगी आहेस तू, तेही मिसळवाल्या खरेंच्या घरातून, आणि चांदेकरांकडे किती कोटींची उलाढाल होते हे तुला माहिती तरी आहे का ग. हे सगळे व्यवहार अशोक आणि इतर स्टाफ हँडल करतो. आतापर्यंत एक गुंज सोनं आणि एक आणा इकडचा तिकडे झालेला नाहीये, आणि अशा अशोकवर तू संशय घेतेस. तू कमाल आहे तुझ्या हिमतीची. एक गोष्ट लक्षात ठेव, आमचा स्टाफ गरीब असला ना तरी तो लॉयल आहे, त्यांच्यावर आरोप करायच्या आधी 17 वेळेला विचार कर. कला म्हणते बरोबर बोलताय तुम्ही रोहिणी मॅडम, कोणीतरी गरीब आहे म्हणून त्यावर संशय घेऊच नाही, पण त्यांच्यावर संशय घेण्यामागे 2 कारण आहे. एक म्हणजे चोरीचं प्रकरण झाल्यानंतर ते अचानक सुट्टीवर गेले, आणि दुसरं म्हणजे मी विचारलेल्या कुठल्याच प्रश्नाची उत्तरं त्यांना नीटशी देता आलेली नाहीये. उलट त्यांच्या हावभावावरनं कळत होतं की काहीतरी गडबड आहे. त्यामुळे मला वाटतं
वाटते आपण नीट चौकशी केली तर आपल्याला काहीतरी माहिती नक्की सापडेल आणि कदाचित अशोकदादांच्या विरुद्ध पुरावा पण सापडेल. आता आबा म्हणतात बराबर आहे तुझं सुनबाई. लगेच रोहिणी म्हणते बघितलं ना डॅड, सरोज वहिनी अहो आजवर ही फक्त घरात ढवळाढवळ करत होती, आता ही पेढीतही घुसली आहे. आबा म्हणतात रोहिणी मी तुझ्याशी बोलत नाहीये, मी कलाशी बोलतोय. कला आपला समजा कर्मचारी वर्ग प्रामाणिकच आहे, पण त्यातून कोणी आपल्याला फसवीत असेल तर त्याचा पडताळा घ्यावाच लागल. कदाचित पैशाच्या हव्यासापोटी किंवा दुसरं कारण असू शकतं. आता त्या सरोज म्हणतात आबा, लगेच ते आबा म्हणतात सरोज मनाला शंका आली तर त्या शंकेला थारा द्यायचा नाही. आपण पण जपतोच की माणसं, पण आपलं त्या माणसांवर लक्ष आहे, त्यांना कळलं तर काय हरकत आहे, याच्यामुळे नुकसान थोडी होणार आहे कोणाचं. हां शिस्त मोडणार नाही बघ. अद्वैत मी काय सांगतो ते नीट ऐक. हे बघ या प्रकरणात सुनबाईला जी काही मदत लागल ती मदत तुला करावी लागल. एक लक्षात ठेव, या समध्या व्यवसायाचा डोलारा विश्वासावर आहे. त्यात कोणाचं जरी इमान जरा जरी डगमगलं तर त्याला आपल्याला बाहेर काढावंच लागल. तवा तू या प्रकरणात लक्ष दे, सुनबाईला जी काही मदत लागली ती कर. आता ही जबाबदारी फक्त आणि फक्त तुझी. चला मी निघतो आता, असं म्हणून ते तिथून निघून जातात. अद्वैत फसला आता. पण आता ही सरोज आबा गेल्यानंतर खूप ऐकवते या कलाला. सरोज म्हणते तुझी नाटकं आम्हाला कळत नाही असं समजू नकोस. आमच्या ऑफिसचा स्टाफ सगळा प्रामाणिक आहे आणि विश्वासू आहे. त्यांना चुकीचं ठरवून तू तुझ्या बहिणीला निर्दोष सिद्ध करशील असं होणार नाहीये. चोरी तुझ्या बहिणीनेच केली आणि तसे पुरावे पण सापडलेत आम्हाला. तुम्ही नुसतेच नावाचे खरे आहात ग, वागण्या बोलण्यात तर नुसतं खोटेपणा आहे तुमच्या. आता अद्वैत लगेच म्हणतो आई मी जरा बाहेर जातोय, जेवायला मला उशीर होईल, मला जरा काम आहे. पण आता रोहिणी विचार करते ही कला माझं दरवेळेला वाटोळं करते, हिला अशोकवर संशय आलाय म्हणजे हिला माझ्यापर्यंत पोहोचायला वेळ नाही लागणार आहे. त्या मूर्ख अशोकने माझं नाव घेतलं ना तर माझी वाट लागेल. आता लगेच रोहिणी म्हणते मी आलेच आणि सगळ्यांना बोलून ती तिच्या खोलीत जाऊन त्या अशोकला कॉल करते. आता अशोक कोणाशी तरी बोलत असतो तर आता तो म्हणतो हॅलो मॅडम. आता लगेच रोहिणी म्हणते काय रे अशोक, तुला सांगितलं होतं ना मी संशयाला जागा ठेवू नकोस म्हणून. अशोक म्हणतो अहो मॅडम कला मॅडमनी मला स्वतःहून फोन केला होता. रोहिणी म्हणते तू उचललास कशाला रे मूर्ख कुठला. आता अशोक म्हणतो अहो माझ्याकडे कुठे नंबर होता मॅडम त्यांचा, माझ्या लक्षात नाही आलं आणि त्यांनी ताबडतोब मला ऑफिसला बोलावून घेतलं. रोहिणी म्हणते आणि तू गेलास, एवढी मोठी गोष्ट तुला मला सांगावीशी नाही वाटली का. तुमची अक्कल काय रंकाळ्यावर फिरायला जाते का रे. तू जेव्हा पैसे घेतले होते तेव्हा अक्कल ठिकाण्यावर होती ना तुझी. आता तो अशोक म्हणतो अहो मॅडम माझं ऐकून तरी घ्या, कला मॅडमचा फोन आल्या मी तुम्हाला फोन केला होता पण तुम्ही काही माझा फोन उचलला नाही आणि मी नसतो गेलो बोलवल्यावर तर त्यांचा संशय वाढला असता ना आणखीन. रोहिणी म्हणते बरं बाबा ठीक आहे, जे झालं ते झालं. आता मी जे सांगते ना ते नीट लक्षात ठेव. इथून पुढचे काही दिवस तुला गायब व्हायचे, छू मंतर व्हायचंय. तू या कोल्हापुरात 1 महिना तरी दिसला नाही पाहिजेस आणि तू कोणाला दिसला आणि मला जर त्रास झाला तर तुझी खैर नाही. मग आता अशोक म्हणतो कोणी विचारलं तर काय सांगू. रोहिणी म्हणते सांग ना तुझ्या वडिलांना ॲडमिट केलं, आईला हॉस्पिटलमध्ये नेलं, ज्याला आजारी पाडायचं ना पाड, मला माहिती नाही, मला काही घेणं देणं नाही आहे त्याच्याशी, पण मला 1 महिना तू कोल्हापुरात दिसला नाही पाहिजे. तुला जेवढे पैसे पाहिजे ना तेवढे मी देईल, पण माझ्या तोंडून तुझं नाव नाही निघालं पाहिजे. नाही तर माझ्या इतकं वाईट कोणी नाही आहे, ठेव फोन आता. आता रोहिणीची चांगलीच तंदरली आहे प्रेक्षकांनो. तर आता उद्या खरा गौप्यस्फोट होणार आहे. आता या कलाला अचानक आठवतं कला निर्दोष आहे, याचा पुरावा मला सापडलाय, मग मी सकाळची वाट कशाला बघू. आणि ती अर्ध्या रात्री या अद्वैतला उठवते आणि म्हणते चांदेकर चल मला CCTV फुटेज बघायचं आहे ऑफिसला जाऊन. आता हा अद्वैत तिला अर्ध्या रात्री घेऊन येतो आणि म्हणतो घ्या मॅडम बघा काय बघायचं आहे ते. आणि आता कलाला काहीतरी फुटेज सापडलं आहे आणि जे तिने अद्वैतला दाखवलं आहे. आता अद्वैत हे फुटेज सगळ्यांसमोर आणणार आणि रोहिणीचा पर्दाफाश होणार हे मात्र नक्की. कसा वाटला भाग नक्की कळवा आणि प्लीज प्रेक्षकांनो माझ्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका. लक्ष्मीच्या पावलाने ह्या मालिकेचा डेली रिव्ह्यू ऐकण्यासाठी रिव्ह्यू विथ अनघा या माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा. धन्यवाद.